बुलेटिनची सुरुवात करूया महाराष्ट्रभरातल्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊन। सुरुवात करूया मुंबई विभागातून। मुंबईमध्ये आजपासून 5% पाणी कपात। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांनी तळ गाठला। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांनी तळ गाठल्यामुळे पाणी जपून वापरा असं महापालिकेनं आवाहन केलं। पावसाच्या आगमनापाठोपाठ साथीच्या आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता, त्यामुळे मुंबईतील सरकारी तसंच महापालिकेची रुग्णालये सज्ज। मुंबईमध्ये नालेसफाईतील हलगर्जी प्रकरणी कंत्राटदारांवर कारवाई। कंत्राटदारांना 54,68,000 रुपयांचा दंड। महापालिकेची कारवाई। वसईच्या वर्सोवा ब्रिजजवळ सूर्या पाईपलाईनच्या खोदकामावेळी मातीचा मलबा खचला। जेसीबीसह ऑफिस कंटेनर मातीच्या मलब्याखाली अडकल्याची माहिती। कंटेनरमधील 5 ते 7 जणांना बाहेर काढण्यात आले। मध्य रेल्वेवर 31 मे ते 2 जून पर्यंत 36 तासांचा ब्लॉक। या ब्लॉक दरम्यान नोकरदार वर्गाला सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होम जाहीर करा। शिवसेना प्रवक्ते ॲडव्होकेट सुशीबेन शहा यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। भाजपचा दावा असलेल्या मुंबई शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीकडून शिवाजी नलावडे यांना उमेदवारी, तरी या जागेवर भाजपचा दावा। अनिल बोरनारे आणि शिवनाथ दराडे इच्छुक। ठाण्यामध्ये सर्रासप्रमाणे ड्रग्सची विक्री। मनसे नेते अभिजित पानसेंचा गंभीर आरोप। कळवा ब्रिज, आंबेडकर रोड कॉर्नर, हिरानंदानी इस्टेटसह अन्य ठिकाणी ड्रग्सची विक्री होत असल्याचा पानसेंचा आरोप। सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या शूटर्सना मदत करणारे 3 संशयित पोलिसांच्या ताब्यात। संशयित बिश्नोई गँगमधली असल्याची माहिती। हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या प्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा आणि 10 लाखांचा दंड। मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश M.A. पाटील यांनी ही शिक्षा सुनावली आहे। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह 12 जुलै रोजी बीकेसीतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हिंदू वैदिक पद्धतीनं संपन्न होणार। 13 जुलै रोजी शुभ आशीर्वाद तर 14 जुलै रोजी रिसेप्शन पार्टी। आणि यानंतर मराठवाड्यातल्या घडामोडींवर एक नजर टाकूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण। एकाच वेळी 84 टेबलवरती मतमोजणी होईल। 22 ते 27 फेऱ्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरचे नवे खासदार ठरवले जातील। राज्यातील पाणीपुरवठा स्वच्छता विभागाच्या वतीनं राज्याच्या टँकरचा अहवाल प्रसिद्ध। छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक म्हणजेच 1874 टँकर्सना पाणी पुरवठा। धाराशिवमध्ये 21% पाणी स्रोत दूषित। धाराशिवमधील 1100 पैकी 234 पाणी स्रोत दूषित। जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीमध्ये गंभीर बाब उघड। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड शहराजवळच्या कापूस जिनिंगला भीषण आग। आगीमध्ये लाखो रुपयांचा कापूस जळून खाक। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिर संस्थानामधील कार्यरत तहसीलदार यांच्या गैरकारभाराच्या चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागणी। हिंगोलीमध्ये औंढा नागनाथ नांदेड महामार्गावर खासगी बस उलटली। कामगारांना जोधपूरहून घेऊन हैदराबादला जाताना हा अपघात। अपघातामधल्या 8 जखमींवरती उपचार सुरू। छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हशीच्या गोठ्यामध्ये सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्या अड्ड्यावरती पोलीस पथकाची धाड। 10 जणांसह 30 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल आणि 234 सील पॅक सिलेंडरही पोलिसांनी जप्त केले। बीडमध्ये हरिभाऊ खाडे यांच्या घरी पोलिसांचा तपास सुरू। यावेळी पोलिसांना कुटे उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटेंचा पासपोर्ट सापडल्यानं संशय व्यक्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्येला कारणीभूत संबंधित बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या सूचना। पीक कर्ज देण्यासाठी बँक मॅनेजरनं शेतकऱ्याकडे लाच मागितली होती। आणि यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या घडामोडी आपण जाणून घेऊया। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीमध्ये भीषण पाणी टंचाई। शहरामध्ये आजपासून दिवसा आड पाणी येणार। पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन। पुण्याच्या शिवाजीनगरमधील मेट्रो प्रकल्पाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी। सांगलीच्या मिरज तहसील कार्यालयात वृद्ध महिलेचा हृदयविकारानं मृत्यू। निराधार श्रावणबाळ पेन्शन योजनेसाठी हयातीचा दाखला द्यावा म्हणून महिला तहसील कार्यालयात गेली होती।
पिंपरी चिंचवडमध्ये टोळी युद्धातून गोळीबार, आतापर्यंत 3 हत्या. योगेश जगताप विरुद्ध गणेश ढमाले यांच्या वर्चस्वाच्या लढाईत आतापर्यंत 3 जणांची हत्या. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू. कोल्हापूरमध्ये गवा रेड्यांच्या कळपाचा धुमाकूळ. घुडेवाडी इथं गवा रेड्यांनी शेतीचं नुकसान केलंय. ऊसाचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत. सोलापूरच्या मरियाई चौकातील लक्ष्मी विष्णू मिलमधील ऐतिहासिक चिमणी आज पाडण्यात आली. आमदार रवींद्र धंगेकरांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता. मंत्री शंभूराज देसाईंवर केलेल्या आरोपांसंदर्भात नोटीस पाठवली जाणार. पुणे अपघात प्रकरणी धंगेकरांनी देसाईंवर आरोप केले होते. डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि अतुल घटकांबळे यांच्या मालमत्तेची एसीबीकडून चौकशी होणार. पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी तिघांनी लाच घेतल्याचा आरोप. दरेगावातील माती पुन्हा एकदा नव्या जोमानं नवी आव्हानं सर करण्याचं बळ देते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला. शिंदेंची माहिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रकृतीची फोनवरून विचारपूस. प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला. विदर्भातल्या घडामोडींचा यानंतर आपण आढावा घेऊया. आज देखील विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार. नागपूर वेधशाळेनं नागपूर, वर्धा, चंद्रपूर या 3 जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिलाय. दुपारच्या वेळेला नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं. जिल्हा प्रशासनाचा नागरिकांना सल्ला. भंडाऱ्यामध्ये उन्हाचा त्रास होऊन आजारी पडलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू. भास्कर तरारे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव. नागपूरमध्ये 4 जूनच्या मतमोजणीसाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू. काँग्रेसकडून मतमोजणीच्या दिवसासाठी विशेष फॉर्मॅट विकसित. टेबलनिहाय प्रतिनिधींसाठी विशेष चार्ट तयार. भंडारा जिल्ह्यात तलावांनी तळ गाठल्यानं नागरिकांसोबत पशुपक्षी आणि वन्य प्राण्यांनाही उष्णतेचा फटका. तलावात पाणी नसल्यानं वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे थवे बघायला मिळत नाहीये. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा. रक्तपेढीमध्ये फक्त 16 बॉटल्स रक्त शिल्लक. दररोज 50 ते 60 रक्ताच्या बॉटल्सची मागणी. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून रक्तदान करण्याचं आवाहन. नागपूरमध्ये महिलेला कारखाली चिरडून फरार झालेल्या कार चालकाला पकडण्यात पोलिसांना यश. मात्र आरोपीला पोलिसांनी नोटीस देऊन सोडलं. अपघातामध्ये 45 वर्षीय महिला गंभीर जखमी. हिंगणघाट इथल्या उड्डाणपुलाची अधिकाऱ्यांकडून पाहणी. हिंगणघाट येथील नांदगाव चौकातील उड्डाणपुलावर खड्डा पडल्यानंतर चौकशीसह कारवाईची मागणी करत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलनाचा इशारा दिला होता. भंडाऱ्याच्या चिखलमधील माइन्स परिसरात बिबट्याचं दर्शन. कामगारांमध्ये भीतीचं वातावरण. जंगलातल्या नैसर्गिक पाणवठ्यांनी तळ गाठल्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत असल्याची माहिती. अकोल्यामध्ये कृषी विभागाची मोठी कारवाई. बोगस कापूस बियाणं जप्त केलं. लग्न होत नसल्यानं 31 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या. संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावातली घटना. संतोष शहादेव घाटोळे असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव. मातीची मडकी आणि भांडी तयार करून संतोष आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. अकोला जिल्ह्यामध्ये कपाशी बियाणं आणि खतांच्या तुटवड्यासंदर्भात प्रकाश आंबेडकरांनी अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची भेट घेतली. बियाणं आणि खताचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. आणि यानंतर उत्तर महाराष्ट्रात काय घडतंय जाणून घेऊया. नाशिक शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याची भाजपची तयारी. लवकरच महायुतीचे प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेणार. राज्यात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येनं विक्रमी उच्चांक गाठला. 3700हून अधिक टँकर्सनं पाणीपुरवठा. नाशिकच्या पेठ तालुक्यातील गावांमध्ये भीषण पाणी टंचाई. वाड्या वस्तीवरील महिलांना तब्बल 1.5 ते 2 किलोमीटर पायपीट करून केवळ 2 हंडे पाणी मिळते. अहमदनगरच्या अनेक भागात दुष्काळ. 20 एकरवरची फळबाग जगवण्यासाठी दर आठवड्याला 70 ते 80 हजार रुपयांचं पाणी विकत घेत असल्याची शेतकऱ्याची माहिती. छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात भीषण पाणी टंचाई. संभाजीनगर विभागात 1278 गावं आणि 505 वाड्या, तर नाशिक विभागामध्ये 792 गावं आणि 2713 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा सुरू. जळगावच्या भुसावळ शहरात माजी नगरसेवकासह एकाची हत्या. संतोष वारसे असं माजी नगरसेवकाचं नाव. या प्रकरणी आरोपी घटनास्थळावरून फरार. नंदुरबारच्या रोझरी परिसरात स्त्री जातीचा अर्भक आढळल्यानं खळबळ. एका लाल रंगाच्या पिशवीत स्त्री जातीचा अर्भक भरून फेकल्याचा अंदाज. या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. मालेगाव सांडवा पुलाजवळ एकावर वार. अज्ञात कारणावरून भांडण. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण.
शिर्डीमध्ये आता साई भक्तांना नवीन दर्शन रांग कॉम्प्लेक्समध्येच मिळणार लाडू. मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करत लाडू काउंटर सुरू. काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली. खोसकर भुजबळांच्या भेटीला गेल्यानं चर्चांना उधाण. भुजबळ मंत्री असल्यानं भेट घेतल्याची खोसकर यांची प्रतिक्रिया. आणि यानंतर कोकणातल्या घडामोडींचा आढावा. रत्नागिरीमध्ये सुरू असलेल्या धनेश पक्षाच्या संवर्धन आणि संरक्षण मोहिमेला यश. धनेश पक्षाच्या संरक्षण आणि संवर्धनांसाठी प्राणी मित्रांचा पुढाकार. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सावंतवाडीतील इन्सुली पोलीस चेकपोस्टवरती दारू वाहतुकीवर कारवाई. दारूसह 19,25,000चा मुद्देमाल जप्त. या प्रकरणी एकाला अटक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.